महाराष्ट्रातलं पुणे शहर तसं मोठं, पण त्याच्याजवळच एक छोटंसं खेडं होतं. तिथेच आपला अमर काळे जन्माला आला. साधेसुधे लोक, साधंसंच घर. अमर लहानपणापासूनच विलक्षण होता. शाळेत पुस्तकातल्या अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष जास्त असायचं ते जुने हिंदी सिनेमात. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असो किंवा ॲक्शन हिरो धर्मेंद्र, सगळ्यांच्या गोष्टी त्याला तोंडपाठ. तो नुसता हुशार नव्हता, तर स्वभावानं भलताच तल्लख होता. कुणाशी बोलायला लागला की तो समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा. गावातल्या कुणाचं भांडण मिटवायचं असो किंवा कुणाला मदत करायची, अमर सगळ्यांचाच लाडका होता. त्याची बोलण्याची पद्धत, वेळेवर मारलेला विनोदी टोला आणि लोकांना खळखळून हसवायची त्याची अदा, यामध्ये तो वस्ताद होता. त्याच्या गावातल्या गडी लोकांमध्ये त्याची ओळख होती ती अमर मामा म्हणून, कारण तो लहान असला तरी तो सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा. जेव्हा अमरला पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, तेव्हा खरं तर त्याच्या आयुष्याला एक ट्विस्ट मिळालं. गावातून शहरात आलेला हा पोरगा सुरुवातीला थोडा घाबरला, पण आपल्या बोलक्या स्वभावामुळे लवकरच तो सगळ्यांमध्ये मिसळला. आणि तिथेच त्याची भेट झाली सायलीशी. सायली म्हणजे अगदी तिच्या नावासारखी, शांत, हसरी आणि खूप हुशार. सायलीचा जीव होता सिनेमांवर. तिला मोठी फिल्म डायरेक्टर व्हायचं होतं. अमरला आवडायचे ॲक्टर्स आणि ॲक्शन, तर सायलीला दिग्दर्शन आणि कथा. दोघांच्या आवडींच्या गप्पांमध्ये वेळ कसा जायचा हे त्यांना कळायचंच नाही. त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळालं नाही. कॉलेज कॅम्पसमध्ये ही जोडी खूप फेमस झाली होती. अमरचं वागणं अगदी बिनधास्त होतं, तर सायली त्याला वेळोवेळी आधार देत होती. सायली त्याच्यासाठी केवळ मैत्रीण नव्हती, ती त्याचा जीव होती, त्याची सगळ्यात मोठी ताकद होती. सायली आणि तिचे मित्रमैत्रिणींनी अमरला कॉलेजच्या निवडणुकीत उभं राहायला खूप प्रोत्साहन दिलं. अमरच्या मनात खरं तर नव्हतं, पण सायली म्हणाली, अमर, तू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकतोस. प्रामाणिकपणा ही तुझी ओळख आहे, तीच दाखव. अमरने अगदी सत्याच्या आणि साधेपणाच्या जोरावर प्रचार सुरू केला. त्याचे मुद्दे होते चांगलं शिक्षण, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि सुविधा. पण त्याच्या प्रतिस्पर्धी होता विकी ठाकूर. हा विकी म्हणजे नुसता दहशत. तो होता स्थानिक गुंड भिकू ठाकूरचा धाकटा भाऊ. विकीने पैसा, दारू आणि धमक्याच्या जोरावर निवडणूक जिंकायचा प्रयत्न केला. कॉलेजच्या भिंतीवर फक्त विकीचे पोस्टर्स होते, पण अमरच्या बाजूनी होती विद्यार्थ्यांची सहानुभूती आणि सत्य. निकाल लागला आणि विकीची सगळी दादागिरी मोडीत निघाली. अमर मोठ्या फरकाने निवडून आला. हा विजय भिकू ठाकूरच्या मस्तवालपणाला लागलेला एक मोठा डाग होता. त्याला हा अपमान अजिबात सहन झाला नाही. भिकू ठाकूर हा राजकारणात आणि गुन्हेगारीत खोलवर रुजलेला होता. त्याला अमरला संपवायचं नव्हतं, तर त्याला अमरचं विश्व संपवायचं होतं. आणि त्यासाठी त्याने निवडला सर्वात वेदनादायक मार्ग. एक थंडगार निर्दय संध्याकाळ होती. सायली लायब्ररीमधून एकटीच परत येत होती. रस्त्यावर फारशी वर्दळही नव्हती. अचानक अंधारात दबा धरून बसलेल्या भिकूच्या गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. तिची निर्घुण हत्या करण्यात आली. ही बातमी अमरच्या आयुष्यात बॉम्ब पडावी तशी आली. त्याचा हसरा, बोलका चेहरा एका क्षणात कोमेजून गेला. डोळ्यातलं पाणी कधीच सुकलं होतं. आता फक्त संताप, सूड आणि एक भयान दुःख दिसत होतं. न्याय, पोलीस. अमरला माहिती होतं पोलिसांची हिंमत होणार नाही. भिकूची हात मिळवणी अगदी वरपर्यंत होती. सायलीच्या मृत्यूनंतर त्याला एकच गोष्ट जाणवली, या जगात न्याय नाही, फक्त सत्ता आहे. सायलीसाठी, तिच्या स्वप्नांसाठी लढायचं, हा एक विचार त्याच्या मनात आता ज्वाळेसारखा पेटू लागला होता. अमरच्या कॉलेजमधला जिवलग मित्र सूर्या हा त्याचा आधार बनला.
सूर्याने त्याला सावरलं आणि विकी ठाकूरबद्दल माहिती काढायला मदत केली. त्यांना कळालं की विकी आता एक फार्म हाऊसवर लपला आहे, जिथे त्याचे दारूचे आणि पैशाचे अवैध धंदे चालतात. अमर आणि सूर्या रात्रीच्या अंधारात त्या फार्म हाऊसवर पोहोचले. अमरच्या मनात फक्त सायलीचा चेहरा आणि तिच्या किंकाळ्या घुमत होत्या. त्याची गाठ विकीशी पडली. विकी, तू सायलीला कशासाठी मारलंस? अमरने अगदी थरथरत्या आवाजात विचारलं. विकी गर्वानं हसला आणि म्हणाला, अरे ती डायरेक्टर होणार होती ना, जास्त नाटक करत होती म्हणून खेळ खतम केला. विकीने सायलीबद्दल अश्लील भाषेत बोलून तिचा अपमान केला. बस, अमरचा संयम संपला. त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त रक्त दिसत होतं. रागाच्या भरात त्याने विकीवर हल्ला केला. त्या रात्री अमरने विकीचा काटा काढला. अमरने पोलिसांना सांगितलं की विकीनेच त्याच्यावर हल्ला केला, म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं. पण खरं तर तो सायलीसाठी मिळवलेला पहिला न्याय होता. या घटनेनंतर अमरचं सगळं आयुष्य पालटलं. आता तो नुसता गरीब विद्यार्थी राहिला नव्हता. आता तो होता अन्यायाविरुद्ध उभा राहणारा एक बंडखोर. त्याने एक नियम स्वतःसाठी बनवला. मी गरीब लोकांना, गरजू लोकांना किंवा कुणा निरपराधावर कधीच हात उचलणार नाही. त्याचा नवा प्रवास सुरू झाला. भ्रष्टाचारी नेते, लोकांचं शोषण करणारे व्यापारी आणि समाजात दहशत पसरवणारे गुंड हे त्याचं लक्ष होतं. त्यांच्याकडचा अवैध पैसा तो काढून घ्यायचा आणि तो सगळा पैसा गावातील गोरगरीब लोकांसाठी वापरायचा. कुणाच्या मुलीचं लग्न असो, कुणाच्या घरात आजारपण, अमर अचानक मदतीला हजर असायचा. गावातले लोक त्याला देव माणूस म्हणायचे. पण त्यांनीच त्याला एक नवीन नाव दिलं होतं, जे लवकरच महाराष्ट्रभर गाजणार होतं. रॉबिनहुड काळे. अमरचं बाहेरील रूप जितकं निर्भीड आणि कठोर दिसत होतं, तितकंच त्याच्या आत दुःखाचा डोंगर उभा होता. दिवसा तो गुंडांवर वार करायचा, पण रात्री मात्र तो सायलीच्या आठवणींमध्ये जगायचा. तो तिचे आवडीचे जुने चित्रपट पाहत बसायचा. तिचा फोटो छातीशी धरून एकटाच रडायचा. त्याला वाटायचं सायली अजून कुठेतरी जिवंत आहे. तिला न्याय मिळेपर्यंत, तिची स्वप्न पूर्ण होईपर्यंत तो थांबणार नव्हता. सायलीसाठी लढत राहणं, तिच्या आठवणींना शक्ती बनवणं हे आता अमरचं एकमेव आयुष्य होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच गेलं होतं, पण तिच्या आठवणींमुळेच त्याला लढायची हिंमत मिळत होती. विकी ठाकूर संपला होता, पण भिकू ठाकूर अजूनही जिवंत होता. अमरला माहिती होतं, भिकूला त्याच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय त्याला शांतता मिळणार नाही. अमरचा सुडाचा प्रवास आता फक्त त्याचा राहिला नव्हता. त्याच्या न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा तो प्रवास बनला होता. त्याने भिकूला संपवण्यासाठी पुढचे डावपेच आखायला सुरुवात केली होती. एक मोठं वादळ येणार होतं आणि अमर या वादळाच्या केंद्रस्थानी उभा होता. पुढच्या भागात अमर भिकू ठाकूरच्या राजकारणाला आणि गुन्हेगारीला कसं आव्हान देतो हे पाहायला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.